नमस्कार, मी नागेश्वरी कटारे तुमचं अजून एकदा माझ्या चॅनलमध्ये माझ्या रेसिपीमध्ये खूप खूप स्वागत आहे। तर मी आज घरगुती काळा मसाला करत आहे। तर काळा मसाला करण्यासाठी आपल्याला जे काही साहित्य लागते ते आज आपण चला पाहूयात। तर मी इकडे सर्वात प्रथम धने घेतलेले आहेत। हे धने फ्रेश असे धने आहेत आणि हे धने मी पाव किलो घेतलेला आहे। तर तुम्ही बघू शकता आपले धने खूप फ्रेश आहेत। आणि इकडे मी खोबर घेतलेला आहे। हा खोबर पाव किलो आहे आणि मी त्याला खिसून घेतलेला आहे। इकडे कांदा आहे, मी छान वाळवून घेतलेला आहे कांदा। आणि इकडे मी लसूण घेतलेला आहे, 4-5 गड्डे आपले लसणाचे घेतलेले आहेत। आणि इकडे मी दगडी फूल घेतले, तेजपान घेतलेला आहे। आणि इकडे आपले सर्व खडे मसाले आहेत। तर सर्वात प्रथम आपण इथं दालचिनी घेतलेला आहे, सोप घेतलेला आहे, मसाला विलायची, हिरवी विलायची आणि इकडे जिरे, लवंग आणि काळे मिरे आणि इकडे जावेत्री आणि रामपत्री घेतलेला आहे इकडे मी घेतलेला आहे शहाजिरे आणि इकडे आहे हळकुंड आणि इतर मी घेतलेला आहे चक्री फूल। तर हे सर्व आपले साहित्य आहेत। तर आणि इकडे मिरची आहे, हे मिरची मी पाऊण किलो घेतलेला आहे आणि फ्रेश अशी मिरच्या आहेत। तर मी हे देठ काढून छानसं मस्त उन्हामध्ये ह्याला वाळून घेतलेला आहे। तर आपली मिरची खूप छान अशी वाळल्या गेलेली आहे। तर सर्वात प्रथम मी इकडे कढई घेतलेला आहे, त्याच्यामध्ये थोडेसे मी धने वगैरे टाकून भाजून घेते। थोडे थोडे असे करून धने भाजून घ्यायचे। आता बघा मस्त मी असे धने भाजून घेते। आपले धने हे भाजून घेतलेले आहेत। बघा आपले धने खूप छान भाजले गेलेले आहेत। आता मी काढून घेते आणि त्याच कढईमध्ये आता मी लगेच खोबरं टाकून घेत आहे। हा खोबरा आपण छान असं भाजून घ्यायचं आणि त्याला बिना तेलाचं भाजायचं। खोबरं खिसल्यामुळं त्याला तेल वगैरे लागत नाही। बिना तेलाचं छान असं भाजून घ्यायचं आणि लालसर असं भाजायचं। बघा आपलं खोबरं इकडं छान असं भाजलं गेलेलं आहे। आता मी खोबरं काढून घेत आहे आणि त्याच कढईमध्ये आता मी लगेच दगडी फूल टाकत आहे। दगडी फूल सुद्धा मी आरावर भाजून घेत आहे आणि त्याच्यामध्ये लगेच मी तेजपान टाकत आहे। जास्त पण भाजायचं नाही ह्याला, थोडंसं तेल टाकून थोडंसं असं भाजून घ्यायचं। आता हे सुद्धा मी काढून घेते। आता त्याच कढईमध्ये थोडंसं मी तेल टाकून घेत आहे। तर थोडंसं टाकून घ्यायचं तेल आणि त्याच्यामध्ये मी कांदा टाकून घेते। कांदा हा आपला छानसा असं याच्यामध्ये भाजून घ्यायचा। कांद्यामुळं खूप छान अशी चव येते मसाल्याला। आपला मसाला खूप छान असं होतं। तर हा कांदा जसं भाजतो ना तसं छान असं फुलून येतो। तर लई पण नाही भाजायचं। तर बघा आपला कांदा असा आरावर मी छान असं भाजून घेतलेला आहे। आता हा कांदा मी काढून घेते। आता त्याच कढईमध्ये थोडंसं मी तेल टाकलेलं आहे आणि त्याच्यामध्ये थोडंसं लसूण टाकून मी आता भाजून घेते। जास्तही नाही भाजायचं, आरावर थोडंसं भाजून घ्यायचं। बघा अशाप्रमाणे थोडंसं असं भाजून घ्यायचं। आपलं लसूण छान असं कलर आला, लसूण पण मी काढून घेतलेला आहे। आता मी घेतलेला आहे हळकुंड, ते सुद्धा छान असं भाजून घ्यायचं। ते सुद्धा मी काढून घेते। आता त्याच तेलामध्ये आपले सर्व मसाले आहेत ते सुद्धा भाजून घ्यायचे। मी हे सर्व मसाले एक एक तोळा घेतलेला आहे। हे करून घ्यायचं, थोडंसं तेलामध्ये खालीवरी करायचं आणि थोडंसं असं भाजून घ्यायचं आरावर। बघा आपले मसाले हे भाजले गेलेले आहेत। हे सुद्धा मी काढून घेते। आता मी मिरची भाजून घेत आहे। तर थोडी थोडी अशी करून हा मी मिरची भाजून घेते, कारण आपली कढई खूपच लहान आहे त्याच्यामुळं मी थोडंसं असं टाकून मी मिरची भाजून घेते। आता मी त्याच्यावर थोडंसं असं तेल टाकून घेऊन भाजते, कारण की तेलामुळं पण आपली मिरची म्हणजे
आणि मसाला पण खूप छान होतो. जेवढं छान आपण मिरची भाजाल तेवढं छान आपला मसाला लागतो आणि खूप दिवस टिकतो सुद्धा. तर त्याच्यामुळं आपल्या मिरच्यावर थोडंसं असं तेल टाकायचं आणि मस्त काळसर असं भाजून घ्यायचं. बघा आपली मिरची अशी छान भाजल्या गेलेली आहे. तर बघा आता ही मिरची मी काढून घेते एका पातेल्यामध्ये. तर असंच करून सगळ्या मिरच्या भाजून घ्यायचं. बघा इकडे मी एका पातेल्यामध्ये काढून घेतलेलं आहे मिरची वगैरे सगळं आपलं खडे मसाले. आणि इकडं कांदा आहे, लसूण आहे, खोबरं आहे, मी वेगळं ठेवलेलं आहे. तो वेगळं द्यायचा आहे कुटताना. तर आता मसाला आपलं कुटून घ्यायचं. तर मसाला आपला रेडी झालेला आहे. बघा आपला मसाला किती छान दिसत आहे. तर तुम्हीसुद्धा माझी रेसिपी ट्राय करा आणि तुम्हीसुद्धा करून बघा. आणि सगळ्या भाज्या खूप छान होतात त्या मसाल्यामुळं. खूप छान असं सेंट चव येते ह्या मसाल्यामुळं. सुद्धा माझी रेसिपी ट्राय करा. नक्की माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा.